नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात जे आहे ते जनमत. एकूणच नगरपालिकांच्या प्रभागाची रचना कशी असावी आणि त्या संदर्भातल्या सूचना, एक अध्यादेश हा दिनांक 6 तारखेला 6 ऑक्टोबरला सगळ्याच नगरपालिकांपर्यंत पोहोचलेला आहे. यामध्ये प्रभागाची रचना कशी असावी हे स्पष्ट त्याच्या मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये जे सांगितलं की प्रभागाची रचना ही निवडणूक आयोग करत असतो. राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्ट सूचना देणारं पत्र आजपर्यंत सगळ्याच ज्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यामध्ये आपण म्हटलेलं होतं की वाढणारी लोकसंख्या आणि त्या गावाचा होणारा विस्तार, हद्दवाढ याचा विचार करून मग वॉर्डची रचना केली जाते. या सूचनेप्रमाणे आपल्याला असंही लक्षात येतं की 2 नगरसेवकांचा मिळून एक वॉर्ड आता केला जाणार आहे आणि त्या पद्धतीने वॉर्डची रचना करावी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. विषय फार महत्त्वाचा आहे आणि खरं तर या सगळ्या सूचनांची माहिती लोकांनी, सगळ्या नागरिकांनी, जनतेने करून घेतली पाहिजे. मी जसं मागच्या वेळा सांगितलं होतं की राष्ट्रवादी म्हणजे पक्ष कुठलेही असो, महाविकास आघाडीचे 3 पक्ष आणि त्यांनी एकत्र येऊन आम्हाला कशा पद्धतीची वॉर्ड रचना आहे हे सांगणं म्हणजे बस्ता बांधण्यातला प्रकार आहे. 400 रुपयाची साडी स्वस्त आहे, 600 रुपयाची महाग आहे, मग 500 रुपयाची करून टाकूया, घेऊया, अशा पद्धतीचं हे सांगणं झालं. म्हणजे 4चा प्रभाग आम्हाला नको, 2चा प्रभाग त्यांना नको, मग 3चा प्रभाग करून टाकू, हे सांगणं म्हणजे या बस्ता बांधण्यातल्या प्रकारासारखा आहे. हा सगळा विषय जर काही विचारात घेतला तर आपल्याला एक लक्षात येईल की राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी स्पष्ट अशा सूचना दिल्यात. त्यामध्ये हद्दवाढीच्या अनुषंगाने आणि ती हद्दवाढ झाल्यानंतर प्रभाग जे करायचे ते उत्तरेकडून कशा पद्धतीने जायला पाहिजेत, झिगझॅग पद्धतीने जायला पाहिजेत, वर्तुळाकृती जायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे, घरांचं जर काही मागचं दार एका वॉर्डात, पुढचं दार जे आहे ते दुसऱ्या वॉर्डात असं येणार नाही. विशेषतः त्यामध्ये स्पष्ट सूचना अशी आलेली आहे की या संदर्भामध्ये तक्रारी, न्यायालयीन बाबी होऊ नयेत आणि त्यामुळे प्रकरणं प्रलंबित राहून त्याचा प्रभागाच्या रचनेवर परिणाम होऊ नये अशा पद्धतीची काळजी ही या अधिकाऱ्यांनी, जे निवडणुकीसाठी प्रभागांची रचना करणार आहेत त्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. या संदर्भातल्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. लोकसंख्या हा आपण दुसरा निकष म्हटला होता. जसं हद्द वाढली त्यामुळे प्रभाग वाढले हा एक मुद्दा असतो, म्हणजे भौगोलिक वाढ हा एक भाग आहे, त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये झालेली वाढ हा दुसरा मुद्दा आहे. 2011 सालामध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेच्या आधारावर आता वॉर्डची रचना करावी असे स्पष्ट निर्देश यामध्ये दिलेले आहेत. आपण म्हटलेलं होतं की 2021 सालामध्ये जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. 11 सालामध्ये जनगणना झाल्यानंतर 21 सालामध्ये ती जनगणना होणं आवश्यक होतं. मात्र कोविडमुळे ही जनगणना झालेली नाही. त्यामुळे साहजिकच आपल्याला नजीकची जनगणना म्हणजेच 2011 सालामधली जनगणना ही गृहीत धरून त्या पद्धतीने आपल्याला वॉर्डची रचना ही करावी लागणार आहे. तेव्हा लोकसंख्या आणि वाढलेला भौगोलिक भाग या दोन्हीचा ताळमेळ घालून आपल्याला ही आपल्या साताऱ्याची असेल किंवा वाईची असेल किंवा कराडची असेल, ज्या 7 नगरपालिका यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, या सगळ्या निवडणुकांच्या रांगेत असणाऱ्या नगरपालिकांना या स्पष्ट सूचना दिल्या गेलेल्या आहेत. तेव्हा जनगणना हा एक भाग आहे. त्याचबरोबर जो भौगोलिक विस्तार झालेला आहे, काही भाग हे शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत आलेले आहेत, ते नगरपालिकेच्या हद्दीत आलेले भाग या सगळ्याचा विचार आता होणार आहे. साहजिकच साताऱ्यामध्ये
सातारची जी काही आता 39 नगरसेवक आणि सर्वसाधारणपणे 10 नगरसेवकांना एक स्वीकृत सदस्य, याप्रमाणे 4 स्वीकृत नगरसेवक आपल्या नगरपालिकेमध्ये असतात. त्यामुळे 39 आणि 4 43 नगरसेवक हे आपल्याला इथे सध्या आपल्या नगरपालिकेमध्ये पाहायला मिळतात. ही संख्या सर्वसाधारणपणे नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली तेव्हा 47-48 पर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. जनगणना, एकूणच भौगोलिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करता किती लोकसंख्या वाढलेली आहे किंवा कशा पद्धतीने प्रभाग होणार आहेत या सगळ्याचा विचार त्यावेळी केला जाणार आहे. 47 ते 48 प्रभाग आपल्या म्हणजे नगरसेवक आपल्या इथे निवडून येतील आणि 2चा एक प्रभाग म्हणजे जर काही आपण 48 नगरसेवक धरलं तर 14 दुने 48, 14 प्रभाग, 14 वॉर्ड आपल्या सातारा नगरपालिकेसाठी असणार आहेत. त्यामुळे हा सगळा विचार आता आपण करणं गरजेचं आहे. 6 तारखेला संध्याकाळी या संदर्भातल्या स्पष्ट अशा राज्य निवडणूक आयोगाच्या स्पष्ट अशा सूचना सगळ्या नगरपालिकांना, जिल्हाधिकाऱ्यांना, त्या अनुषंगाने जी मंडळी यामध्ये सहभागी, या प्रक्रियेत सहभागी होतात त्या सगळ्यांना आलेल्या आहेत. त्यामुळे आता नगरपालिकेचं बिगुल आपण जे म्हणतो ते वाजायला सुरुवात होईल. कारण लोकशाहीमध्ये जर काही आपण विचार केला तर निवडणुका हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणं, प्रभाग त्याची रचना ठरवणं हा अतिशय महत्वाचा भाग असतो आणि त्या अनुषंगाने सूचना आता मिळालेल्या आहेत. एक कालबद्ध कार्यक्रम या सूचनांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला हे लक्षात येईल की लवकरात लवकर ह्या याद्या तयार करणं, त्यावर काही आक्षेप असतील तर ते नोंदवणं, त्याचं निराकरण करणं आणि पुन्हा एकदा फायनल यादी तयार करणं आणि त्यानंतर निवडणुकीच्या साठी सज्ज होणं म्हणजे प्रशासनाने सज्ज होणं हा भाग सुरू होईल. निवडणुकीच्या तारखाही लवकरात लवकर त्या अनुषंगाने आपल्याला जाहीर झालेल्या पाहायला मिळतील. खरं तर आता नागरिकांनी गेल्या 4.5 पावणे 5 वर्षामध्ये काय काय आपण नगरपालिकेच्या माध्यमातून मिळवलं आणि काय काय मिळवायचं राहिलं याचा विचार आता आपण केला पाहिजे. तर नगरपालिकेची जी कामं आहेत त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी येतात आणि आपण त्यासाठी नगरसेवकांना निवडून देत असतो. यामध्ये पिण्याचा पाण्याचा एक विषय असतो, त्याचबरोबर सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा विषय असतो, कचऱ्याचा विषय असतो, रस्त्यांचा विषय असतो, ज्यामध्ये डांबर हा महत्वाचा पदार्थ असतो आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत असतात. त्यामुळे डांबर हा एक अतिशय महत्वाचा, खडी ही एक अतिशय महत्वाची, त्याचबरोबर पाणी, कचरा व्यवस्थापन, दुसरी गोष्ट शिक्षण असतं, आरोग्य असतं. नगरपालिकेच्या शाळा असतात, नगरपालिकेचे काही दवाखाने असतात आणि ह्या दवाखान्यांमधनं, शाळांमधनं योग्य ते शिक्षण दिलं जावं हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग असतो. दिवाबत्तीची सोय हे पूर्वी आपण पाहायचो, तर त्या अनुषंगाने दिवाबत्ती, रस्ते हे महत्वाचे भाग आहेत आणि नगरपालिकेमध्ये याच अनुषंगाने जे पक्ष निवडणुका लढवत असतात, ज्या आघाड्या निवडणुका लढवत असतात, ते याच अनुषंगाने आपल्याला आश्वासनं देत असतात. त्यांचे जाहीरनामे हे जाहीर करत असतात. अर्थात या जाहीरनाम्यातल्या किती बाबी त्यांनी पूर्ण केल्या, किती आश्वासनं त्यांनी पूर्ण केली याचा ताळेबंद घेणं हे नागरिकांचं, मतदारांचं काम असतं. मी बऱ्याच वेळा आपल्या जनमतच्या चॅनलमधनं हेही सांगितलं होतं की 39 आपल्या सातारचा विषय जर काही घेतला तर 39 एवढे आपल्याकडे नगरसेवक आणि 4 स्वीकृत सदस्य, 39 नगरसेवकांच्या म्हणजे त्या वॉर्डातल्या 10 व्यक्ती जरी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहिल्या आणि त्यांनी कामकाज कसं चालतं हे पाहिलं तरी सुद्धा एक दबाव गट निर्माण होईल. लोकशाहीमध्ये दबाव गट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण सकारात्मक विधायक जर काही कामं करून घ्यायची असेल तर चांगल्या अर्थाने एक दबाव गट तयार होणं गरजेचं असतं. जेव्हा नगरपालिकेच्या सभागृहात, प्रेक्षागृहामध्ये जेव्हा 390 असे नागरिक जेव्हा तुमच्याकडे नजर रोखून बघतात तेव्हा नगरसेवकाला काम करणं गरजेचंच असतं. नगरसेवक काम करत नाहीत असं मला म्हणायचं नाहीये, मात्र जी कामं ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे व्हायला पाहिजेत त्यामध्ये अजिबात गडबड करता येत नाही हे अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे आपला नगरसेवक काय करतो, सभागृहामध्ये कशा पद्धतीने तो काम करत असतो, त्याचं सभागृहातलं वर्तन कसं आहे यासाठी सुद्धा आपण एका अर्थाने सकारात्मक पद्धतीने दबाव गट
निर्माण करणं. दबाव गट म्हणजे काहीतरी उगीच जाऊन दम द्यायचा असंही आपलं म्हणणं नाही. तिथे तुम्ही उपस्थित राहिलात तरी सुद्धा खूप मोठा फरक पडू शकतो आणि हे खरं तर सगळ्यांनीच मान्य म्हणजे नगरसेवकांनी मान्य केलं पाहिजे आणि मतदारांनी पण मान्य केलं पाहिजे. तेव्हा मूळ विषय आपला जो आहे की हद्दवाढ आणि 6 तारखेला जी काही आपल्याला अध्यादेश आलेला आहे की नगरपालिकांनी अशा पद्धतीच्या समित्या तयार करायच्या आहेत, ज्या अधिकाऱ्याला साताऱ्याची किंवा त्या नगरपालिकेची अत्यंत योग्य पद्धतीने भौगोलिक माहिती आहे, अशा अधिकाऱ्यासह काही मंडळींचा एक समिती तयार करून किंवा गट समूह तयार करून हद्दवाढ, त्यामध्ये येणारी जी काही जागा आहे ती जागा आणि त्याचं योग्य पद्धतीने 2 नगरसेवकांचा एक प्रभाग होईल, अशा पद्धतीने कामकाज सुरू करायचंय. टाइम बाउंड ज्याला म्हणतो आपण, कालबद्ध कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने हे लवकरात लवकर होणार आहे. त्याच्यावरच्या मी जसं म्हटलं तक्रारी असेल, हरकती असेल, काही मुद्दे हे चर्चेत घेऊन ते प्रश्न सोडवायचे आहेत. कोर्ट कचेऱ्या करून त्यात वेळ घालवायचा नाहीये आणि या सगळ्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. तेव्हा पालिकेचं आपल्याला हे लक्षात येईल की बिगुल वाजलेला आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि ही प्रशासकीय यंत्रणा लवकरच आपले जे रिझल्ट्स आहेत त्यांचे म्हणजे मतदार जे आहेत त्यांच्या यादीपासून ते प्रभागांपर्यंत सगळं लवकरच निश्चित करतील. ती पण आपल्यापर्यंत बातमी येईल. मात्र या अनुषंगाने आपण बोलत राहूया. मी इथे थांबणार आहे. मात्र भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.